अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल, जे कोणी दत्तगुरूचे परमभक्त असाल, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि दत्ताची आराधना करायला विसरू नका, दत्ताची भक्ती करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की जे तुम्हाला सुख पडना गेलं आहे आणि पैशाची टंचाई होत आहे किंवा तुम्हाला खूप कर्ज काढलेलं आहे आणि कर्ज मिटत नाही आहे आणि कुठलेही पैसे येत नाही आहेत, कुठलेही कामे होत नाही आहेत, तर त्यासाठी मी काही तुमच्यासाठी उपाय आणलेले आहे. तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. शुक्रवार या मंगळवार कोणत्या वारी केलं तरीही चालेल, पण एकदाच करायचं आहे. आणि एकदा न सुख पडल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा केलं तरीही चालेल, पण एकदाच्यालाच तुम्हाला हे सुख पडणार आहे. तुमचे कामे नक्की होणार आहे. त्यासाठी धनाचं काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही नक्की हे उपाय मी सांगितलेलं करायचं आहे. जर तुम्ही शुक्रवार करणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी हे ताळा आणायचं आहे आणि यथासांग देवीपुढे म्हणजे महालक्ष्मीची फोटो पुढे ठेवून, लक्ष्मीनारायणाची फोटो असेल तर खूपच चांगली आहे, नाहीतर लक्ष्मीच्या फोटो पुढे तरी ठेवून तुम्ही हे ताळ्याची पूजा करायचं आहे. पूजा करून तुम्ही उशाखाली ठेवून झोपी जायचं आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा तुम्ही लक्ष्मी पुढेच ठेवायचं आहे, देवी पुढे ठेवून पूजा करायचं आहे आणि मंदिरात जायचं आहे, लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे आणि लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते कोणी न बघता म्हणजे जेव्हा तुम्ही लक्ष्मीचे जे तुम्ही पूजा करतात तिथे जाऊन या अभिषेक करतात, नाही तरी तुम्ही जाऊन जर करता, नारळ एक वाढवलात आणि नमस्कार केलात, काही नैवेद्याला नेलात, फळ फळावळ नाही पेढ्याचं नैवेद्य दाखवलात आणि तेवढं करून नंतर काय करायचं आहे, जो कोणी मंदिरात असलेले पुजारी हो या भक्तादी लोक कोणीसुद्धा बघता कामा नये, तुम्ही ठेवायचं आणि देवीच्या हलकंच म्हणजे तिच्या पदराखाली झाकून ठेवायचं आहे. तर असं झाकून ठेवायचं आहे की ते कुणाला भेटायचं नाही. जो कोणी पूजा करतील त्यांनी जर करता त्यांनी काढले अथवा कोणीही एक जण काढायचं आहे, सर्वांचं लक्ष राहायचं नाही त्याच्यावर आणि तुम्ही ठेवायचं आहे हलकंच आणि चावी लावून ठेवायचं आहे ताळ्याला. लक्ष राहू दे मित्रांनो, पण चावी तुम्ही खोलायचं नाही आहे. तुम्ही फक्त ठेवताना इकडे तिकडे बघून कोणी न बघत असता तुम्ही त्याला चावी लावून ते हलकंच देवीच्या जवळ झाकून ठेवायचं आहे आणि नमस्कार करून देवी माते मनातच सांगायचं आहे की माझी काय इच्छा धनसंपत्तीसाठी जे काही मागायचं आहे तुम्हाला मागून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला परत यायचं आहे. आणि असे झाल्यानंतर जेव्हा त्यांनी पुजारी असो या कोणीही एक जण ते देवीच्या जवळ ताळा बघितले आणि ज्या वेळेस ते चावी लावलेली खोलले तर तुमचं नशीब खुललं समजायचं. काय म्हणजे मित्रांनो, जे पूजा करून तुम्ही मागून ठेवतात ते बंद चावी, तेव्हा ते ताळ्यामध्ये तुमची इच्छा आकांक्षा सगळे भरलेली असते आणि जेव्हा त्यांनी खोलते त्यावेळी तुम्हाला धनसंपत्तीचे मार्ग खुलले जातात. त्यासाठी तुम्ही अजिबात ताळा खोलायचा नाही हे लक्षात ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याने तुम्हाला खूप लवकर सुख पडणार आहे आणि खूप लवकर धनसंपत्ती प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, हे करायचं आहे. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला मी शुक्रवारचं सांगितले आहे, जर का तुम्ही मंगळवारी करायचं आहे तुम्हाला उपाय, तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला ताळा आणायचा आहे आणि जसं मी सांगितलं तसं उशाखाली ठेवून एक रात्रीकरता झोपी जायचं आहे. झोपताना सुद्धा त्याला इच्छा सांगायची आहे मनातली आणि तुम्हाला त्याचंच नामस्मरण करून झोपायचं आहे. नंतर मी जसं आता सांगितलं शुक्रवारसाठी तसं तुम्ही दुसऱ्या दिवशी मंगळवारी उठून पुन्हा यथासांगतेची पूजा करायचं आहे. नंतर मंदिरात नेऊन ठेवायचं आहे. जसं शुक्रवारी करताल तसंच तुम्ही मंगळवारी पण करा. ते मी काही डबल सांगणार नाही. तर त्यासाठी तुम्ही विचार करा किंवा मंगळवार करताल का शुक्रवार करताल हे तुमचं
इच्छाप्रमाणे करू शकतात. तर मित्रांनो, असं केल्यानंतर तुमचे धनसंपत्तीचे प्रॉब्लेम तुमचे हळूहळू करून सुटत जातील आणि जे काही तुमचे धनसंपत्तीचे मार्ग आहेत ते खुलत जातील. तर मित्रांनो, तुम्ही म्हणताल की ताई एकाच वेळी करायचं आहे का? जर तुम्हाला बरं वाटेल, असंच जर का आता चूक पडत गेलेत, तर तुम्ही दर शुक्रवारी करा, 15 दिवसाला एकदा करा, नाही मंगळवारी करा किंवा महिन्याला एकदा करा. तरी तुम्हाला जे मार्ग म्हणजे धनसंपत्तीसाठी जे काही अडचणी येत असेल, तर त्या मार्गामध्ये तुम्हाला मार्ग भेटणार आहे, खुले होणार आहेत मार्ग धनाचे. त्यासाठी तुम्ही हे पुन्हा पुन्हा उपाय केले तरी काही हरकत नाही आहे. तर मित्रांनो, हे होतं तुमच्या धनसंपत्तीसाठी उपाय. आणि जे कोणी म्हणजे लक्ष्मीचे प्राप्तीसाठी कोणी काय अपेक्षा करणार आहात, तर त्यांच्यासाठी मी अजून एकही उपाय आणलेली आहे. समजा मित्रांनो, तुम्ही कितीही धडपड करत असतात तरी पण कामे कोणते धनाचे कामं होत नाही आहेत, पैसे येत नाही आहेत, घरात समृद्धी नाही आहे, घरात कवकव होत आहे, पैशासाठी तुम्हाला खूप त्रास होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला अजून एक मी उपाय सांगत आहे, ते सुद्धा टाळ्याचं आणि चावीचंच आहे. तर मित्रांनो, ते वेगळं उपाय आहे आणि हे वेगळं उपाय आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यासाठी हे वेगळं उपाय मी सांगत आहे. तर लक्ष देऊन ऐका. तुम्ही एकदा नाही, दोनदा, तीनदा, कितीदाही विचार करून कितीदाही ऐका. स्पष्टपणे ऐका आणि स्पष्टपणे करा. तर मित्रांनो, एक चावी आणि ताळा घ्यायचा आहे. जो तुम्ही घरात यूज करतात ते सुद्धा घेतलं तरी चालेल. नवीन आणावं असे काही नाही आहे ह्या उपायासाठी. तुम्ही घरात एखादी जर का आता समजा तुम्ही कोणत्या तरी एक तिजोरीला घालत असलात चावी आणि ते चावी तुमच्याकडे आहे, ताळा तुम्ही तिजोरीला घालत आहात आणि ते चावी आहे, छोटीशी आहे तरी पण चालेल. छोटी असो या मोठी असो, तर एकही काम करते ते. तर त्यासाठी तुम्हाला ते चावी काय करायचं आहे, दररोज उशाखालती ठेवून झोपायचं आहे आणि त्याआधी दररोज झोपतेवेळी ते चावी हातात काढून घ्यायचं आहे आणि बसून ते अशी नामस्मरण करायचं आहे की देवापुढे म्हणजे ना हातात घेऊन तुम्ही झोपतेवेळी हातात घेऊन बोलायचं आहे की माझं हे काम झालेलं आहे, हे धनसंपत्ती खूप झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये मला फायदा झालेला आहे. समजा तुम्ही कोणती तरी बिझनेस करतात किंवा कोणते छोटंसं धंदा करतात तरीही चालते, पण त्यामध्ये मला खूप फायदा झालेला आहे, खूप पैसा आलेला आहे, माझ्याकडं खूप धन आहे, मी खूप श्रीमंत आहे. हे सर्व तुम्ही काय आहे होऊ दे असं म्हणायचं नाही. माझं झालेलं आहे आणि मी खूप श्रीमंत आहे असं म्हणून तुम्ही हातात धरून एक 11 वेळेस म्हणायचं आहे आणि नंतर ते तुमच्या उशाखाली ठेवून झोपी जायचं आहे. तर दररोज मित्रांनो, जसं हे मी म्हणत आहे, हे उपाय दररोज असंच म्हणायचं आहे तुम्हाला झोपतेवेळी हातात घेऊन आणि उशाखाली ठेवून झोपी जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघा, तुमच्या 41 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं हे रिझल्ट नक्की भेटेल, शंकाच नाही आहे. तर मित्रांनो, हे सुद्धा खूप लाभदायक उपाय आहे. असं समजू नका की छोटं उपाय आहे, ह्याच्यानं काय होतं आहे, असं नाही आहे. तर जे कोणी तुम्ही विश्वास ठेवतात, तर ते नक्की तुम्हाला 101% तुम्हाला नक्की होणारच आहे आणि होतंही. ते अनुभवलेले उपाय आहेत, त्यासाठी शंकाच नाही आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला विश्वास आहे हे सर्वांवर, तर त्यांनी तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घ्या, त्याचा फायदा पण घ्या, फळ घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पुन्हा एक उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.